बीडमधल्या अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे आक्रमक झालेत। मुंडे यांनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय आणि गुन्हे दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपी सोबत होते असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे। पोलीस तपासावर त्यांनी शंका व्यक्त केली आहे आणि या प्रकरणाची आता SIT चौकशी करण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय। रात्री गुन्हा नोंद झाला। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहे, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय आहेत नेमके। त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दांना बोलत नाही, लाज नाही वाटत। अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना, आम्ही गप्पा राहिलो। नुसते आरोपी दोन पकडून विषय होत नसतो। 1 वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे, याचा अर्थ हा या 2 व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो। 1 वर्ष, मग ते 1 वर्ष कुणाकुणाला माहित होतं, त्या 1 वर्षात आणखी कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले, या मुलीला कुणी यात ढकललं, ह्या सगळ्या गोष्टी यायला नको। त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत आहे। तर मुंडेंच्या या आरोपानंतर आता बीडमधलं राजकारण तापलं। आणखी सविस्तर या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, बीडमधलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय, कारण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। अत्यंत गंभीर मुद्द्याला धनंजय मुंडे यांनी जरी हात घातलेला असला तरी निशाणा हा थेट संदीप क्षीरसागर आहेत। राजकीय वातावरण काय नेमकं आता बीडमधलं सांगतंय? अगदी खरं आहे अनुपमा, आमचं तर तुम्ही सगळं काढलं, आम्ही शांत होतो, मात्र तुमचं काय, असं म्हणत आता धनंजय मुंडेंनी थेट संदीप क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केलं असं आपण म्हणू शकतो। कारण धनंजय मुंडे ज्यावेळेस अडचणीत आले होते, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर वाल्मिक कराडचा सहभाग, त्यानंतर त्यांचा राजीनामा, आणि या सगळ्या घटनाक्रमात धनंजय मुंडे यांच्या विरोधात संदीप क्षीरसागर चांगलेच आक्रमक होते। बीड जिल्ह्यामध्ये जणू त्यांनी एक चळवळ आंदोलन पेटवलेलं होतं आणि त्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते। आणि आता याचाच आपण म्हणूया की उट्ट फेडण्यासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरले की काय असं आपण म्हणू शकतो। तब्बल 1.5 वर्षापासून ते शांत होते, ही शांतता त्यांनी आता मोडलेली आहे आणि थेट संदीप क्षीरसागर आणि पोलिसांवर त्यांनी आरोप केलेले आहे। अशा पद्धतीनं मुलींवर अत्याचार होतो, वर्षभर अत्याचार होतो, कुणाचंच लक्ष राहत नाही, कुणी राजकारणी याकडे लक्ष देत नाही, कुणी याबाबत बोलत नाही, तर मग या सगळ्यांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। संदीप क्षीरसागर ज्या वेळेस आरोपी फरार होते, तर रात्री ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेसही त्यांच्यासोबत होते। हे सगळं कसं काय लपतं आणि पोलिसांचं याकडं कसं काय दुर्लक्ष असतं असा सवाल त्यांनी उपस्थित केली आहे। आणि या सगळ्यांमध्ये काही कनेक्शन आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे या घटनेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण म्हणूया की राजकीय वनवासात असलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहे, ॲक्टिव्ह झालेले आहे। आणि ज्यांनी धनंजय मुंडेंना या सगळ्या घटनाक्रमात गेली वर्षभर त्रास दिला, त्या सगळ्यांच्या विरोधात धनंजय मुंडे आता आक्रमक होत आहे आणि बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा आता धनंजय मुंडे आक्रमकपणे परतले असं आपण या घटनेकडे पाहताना म्हणू शकतो। निश्चितच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि निश्चितच बीडमधल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा।